काय त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा एकच प्रश्न त्यांना होता की तुम्ही ज्या आता खड्ड्यांची परिस्थिती इतकी खतरनाक असताना ज्यांच्याकडे तो सर्व कार्यभार आहे ते बांधकाम विभागाचे संजय अग्रवाल साहेब हे सुट्टीवर होते काय सर, सक्तीच्या राजावर होते. ही कुठली जबाबदारी? आणि यांच्यात कधी दम नसलच ना तर त्यांनी ती जागा खाली करून द्यावी. अनेक म्हणजे चांगले अधिकारी आहे की त्यांना काम करायचंय. ह्या नागरिकांच्या जीवाशी खेळ का चाललाय? आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की येणाऱ्या 5-6 महिन्यांमध्ये हे आता आम्हाला कुंभमेळा मंत्र्यांनी सांगून गेले की 5-6 महिन्यामध्ये आम्ही हे सर्व नाशिकची परिस्थिती खूप चांगली होईल. परंतु त्यांनी आम्हाला ही पण त्यांच्याकडनं जबाबदारी पाहिजे की या कालखंडामध्ये कुठल्याही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे. हे जे आता 6-6 महिन्यापूर्वीचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि एकदम डिंब काम आहे. हे जे कुंभकर्णाची झोप घेताय नाही सर्वच लोक, या सर्व लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे आणि ते तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, लवकरात लवकर नाशिककरांना सुरक्षित प्रवास भेटला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे. अन्यथा ह्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही. ही धमक आहे आमच्यात, ही धमकी नाही. हे तुम्हाला भविष्यात झालेलं दिसतं. अधिकारी तुमचं ऐकत नाही का? महापालिकेमध्ये सत्तेत आहात तरी तुम्हाला आंदोलन करायची एक मिनिट मी बोलू का? तुम्ही सत्तेत आहात तरी एक मिनिट थांबा ना. एकाने कोणीतरी प्रश्न विचारा ना. सत्तेत आहे तरी आंदोलनाची वेळ येते. सत्तेत आहे याचा अर्थ नागरिकांशी आमचा संबंध तुटला का? आमचा संबंध तुटला नाही. आम्ही ऐका वचक नाही म्हणजे अधिकाऱ्यांना कोणाचं वचक आहे आता सांगा तुम्ही. नाशिकच्या आमदारांची परिस्थिती बघा, 3 मंत्री बाकीच्या 3 मंत्र्यांची परिस्थिती बघा, तुम्हाला ते दिसतच नाही. लोकशाहीचा 4था स्तंभ तुम्ही. आणि तुम्ही लोकांनी जर कधी या गोष्टीवर आवाज नाही उठवला, खरं तर आम्ही आंदोलन करणार आहोत. तो आम्हाला संविधानिक दिलेला अधिकार आहे. ऐका, आम्हाला आमचं म्हणणं आहे की माननीय आयुक्तांची आम्ही बदली मागतोय, माननीय शहर अभियंता यांची आम्ही बदली मागतोय का जेणेकरून हे नियोजनाच्या कामामध्ये स्पेशल अपयशी झालेले आहे. आम्ही आयुक्तांची बदली झाली पाहिजे, शहर अभियंत्यांची बदली झाली पाहिजे आणि जे काही ठेकेदार आहे ठेकेदारावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे मूळ ठेकेदार आहे त्यांचे जे मालक आहे ते इथं पहिले बोलवा, पहिले ते नाशिकचे आहे का हे सगळं पहिले बघा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमची मागणी आहे की यांच्यावरती गुन्हे दाखल करा, ठेकेदारांवरती, आयुक्तांवरती आणि शहर अभियंत्यांवरती. आता आम्ही या सगळे जे काही मृत्युमुखी पडलेले यांची आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. आज फक्त आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आमचं कोणाचंही समाधान झालेलं नाहीये. नाशिकचे 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. संपूर्ण नाशिक शहर त्यांनी खोदून टाकलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये, ना नगरसेवकाचं आहे ना आमदाराचं आहे. जे काही ठेकेदार आहे आपल्या शहराच्या बाहेरचे आहे, आपल्या राज्याच्या बाहेरचे आहे, त्यांना अशा आपल्या नाशिकचं कुठलंही काही घेणं देणं नाहीये. आलं का लक्षात? म्हणून आम्ही त्यांना सांगतोय की साहेब आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा तुम्ही आम्ही कामं दिले नाहीये. मग जो काही कुंभमेळा तुम्ही करताय, कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, परंतु जे काही तुम्ही विकास करताय तो विकास माणसं मारून तुम्ही करताय का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या वेळेस याच्या पहिले पण कुंभमेळे झाले ना, आतापर्यंत अनेक कुंभमेळे झाले, अनेक कुंभमेळे होऊन गेले, परंतु कुणीही रस्त्याच्या याच्या माध्यमातून बळी नाही पडले. बरोबर? जे मृत्युमुखी पडलेले त्या वारसांना 1-1 कोटी रुपये देऊन त्यांना महानगरपालिकेत शासकीय नोकरी सामावून घेण्यात आली. तुम्ही आता आंदोलन करत होते, आम्ही करू जाहीर आता